कोल्हापूर जिल्हा पत्रकार बँकेच्या 87व्या वार्षिक सभेसाठी उपस्थित सर्व सभासद, इतर आमच्या बँकेचे आपले सर्व ज्येष्ठ संचालक आणि आपण सर्व बंधू भगिनी, पत्रकार बंधूंना मित्र, आजच्या या 87व्या वार्षिक साधारण सभेत आपल्या सर्व सभासदांचं, प्रतिनिधींचं, व्यक्तिगत सभासदांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. बदलत्या तंत्रज्ञानाशी एकरूप होत आपली बँक आपल्या सर्वांचे सहकार्याने पाठिंबा उत्तरोत्तर प्रगती करत आहे. 24-25 आर्थिक वर्षाची निर्धारित केलेले ध्येय आणि उद्दिष्टांची पूर्तता यशस्वीरित्या पार झाली आहे. शिवाय निर्धारित ध्येय आणि उद्दिष्टांच्या पुढे बँकेने मदत मानलेली आहे. त्या आर्थिक वर्षाचे घोडदौड आपल्यासमोर सादर करताना मला विशेष आनंद होत आहे. आपल्याला माहिती आहे की 2015 साली आपण या बँकेची तुला आपण आमच्या हातामध्ये दिली. त्या वसूल भाग भांडवल होतं 147 कोटी, आज ते 307 कोटी आहे. निधी 31 कोटी होत्या, आज त्या निधी 874 कोटी आहे. ठेवी 2890 कोटी होत्या, आज 10,735 कोटी ठेवी आहे. बाहेर 67 कोटी होती, त्याला 1,120 कोटी आहे. गुंतवणूक 162 कोटी होती, त्यात 4,788 कोटी आहे. कर्जेबाहेर 2,167 कोटी होती, म्हणजे आपल्या बँकेने दिलेली, त्यात 7,423 कोटी आहे. त्याचे भांडवल 3,255 कोटी होतं, आज 13,346 कोटी आहे. शेअर त्यावेळेला 60% होता, आज 15.25% आहे. आणि नेट लिक्विड त्यावेळेला 61.61 होता, आज तो 0% आहे. नफ्यात एकूण 191 शाखा, म्हणजे सर्व शाखा नफ्यात आहेत. प्रति शाखा व्यवसाय 26 कोटी होता, तो आता 85 कोटी आहे. प्रति कर्मचारी व्यवसाय 2.76 कोटी होता, तो 16 कोटी आहे. आणि ढोबळ नफा त्यावेळेला 103 कोटी संचित तोटा होता, आज 285 कोटी रुपये नफा झालेला आहे. या आवाजाला बँकेला मिळालेले विविध पुरस्कार, जे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन मुंबई यांनी आमच्या बँकेला वैकुंठबाई मेहता उत्कृष्ट जिल्हा सहकारी बँक विशेष पुरस्काराने बरोबर बँकेच्या वतीने मुख्यमंत्री रोजगार निधी योजना प्रभावीपणे राबवण्यात आल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वतीने क्रमांक आपला जिल्हातील बँक समितीच्या वतीनं पीक कर्ज वाटपातील उल्लेखनीय कामाबद्दल बँकेला गौरव करण्यात आला. जिल्हास्तरीय बँक समितीच्या वतीनं मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातील उल्लेखनीय कामाबद्दल बँकेचा गौरव करण्यात आला. आणि त्याशिवाय जिल्ह्यातील एकूण पतपुरवठा लढागती उद्दिष्टापैकी 115% पतपुरवठा म्हणजे पीक कर्जामध्ये 1 नंबरची भरारी मारल्याबद्दल या कोल्हापूर जिल्ह्याचा गौरव करण्यात आला. आजपर्यंत बँकेने शेतकऱ्यांच्यासाठी 5 लाख रुपये बिनव्याजी कर्ज योजना, विकास संस्था मध्यमदत कर्जांचं व्याज 2% कमी करून 12% वरून 10% आणलं. जिल्ह्यातील 2.5 लाखहून अधिक शेतकरी समाजाला प्रत्येकी 2 लाख रुपयाची अपघात विमा योजना राबवली. आणि त्यातून जवळजवळ आता 272 शेतकऱ्यांना या विम्याचं संरक्षण मिळालेलं आहे. पगाराला 30 लाखापर्यंत अपघात विमा बँकेने उचललेला आहे. केंद्र शासनाची जी अपात्र कर्जमाफी सवलत योजना होती, ती आज सर्वोच्च न्यायालयात असल्यामुळं अपात्र ठरलेल्या सभासद पातळीवर 15,113 खात्यातील शिल्लक थकबाकी 63 कोटी रुपये ही
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर बँक स्तरावर स्वतंत्र ठेवून त्यावर व्याज आकारणी वसुली स्थगित केली होती. तसेच संस्थाकडे वसूल या पलीकडे 63 कोटी व्याज बँकेने आपल्या नफ्यातून परत केले आणि या महिन्यात निर्णयातील 1010 संस्थांना 37 कमी होऊन सध्या संस्थाला रक्कम 127 कोटी रुपये बँकेनं वापरण्यात दिलेले आहे. अनेक तफावतीमुळे रकमेचं बिल व्याजी 15 वर्ष मुदतीने हप्ते बांधणी करून देण्यात आले. त्याशिवाय काही संस्था त्या अद्यापही अनेक तफावतीत आहेत. त्यालाही येत्या महिन्याभरामध्ये आम्ही दुसरी धोरण आणून त्याही संस्था अनेक तफावत दूर करणार आहोत आणि या जिल्हा पातळीवर एकही अनेक संस्था अनेक तफावत झाला नाही याची खबरदारी घेणार आहोत. AI वापरासाठी आपण ऊस पीक उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले. या आर्थिक वर्षात 1 कोटी रुपये AI टेक्नॉलॉजीचा फंड उभारलेला आहे. सदर योजनेमध्ये प्रति हेक्टरी 25,000 खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी VSI बारामतीला राज्य शासनाने कर्ज दिलेलं म्हणजे अनुदान दिलेलं आहे. त्यांनी 9,250 रुपये हेक्टरी भरायचे आहे. जो कारखाना यामध्ये सहभाग घेणार आहे त्याचं 6,750 शेतकरी हिस्सापट्टी रक्कम भरायची आहे आणि राहिलेले स्वगुंतवणूक 9,000 हेक्टरी आहे ती जिल्हा बदलची बँक आपल्या नफ्यात करून या शेतकऱ्यांचे भरणार आहे. बंधूंनो, आता ऊस उत्पादनामध्ये आपल्याला हा जो AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्याशिवाय आता कोणताही पर्याय नाही. अंकुश किरण साखरदारी कारखानदारीसाठी आता जिवंत राहिलेला आहे. तर गेल्या वेळा आपण बघितलं की 3 महिने फक्त आपला सीझन चालला नाही. 9 महिने आपण बसून कामगारांना पगार द्यायला अनेक तोटे वाटले आणि आपल्या बँकेसाठी कारखानदारी इतकी तोट्यामध्ये गेली की याही वर्षी शेतकरी विभागाचे सगळे अधिकारी सांगताय सततच्या पावसामुळे ऊसाचं उत्पादन सुद्धा ऊसाची उंची वाढलेली नाही. अनेक त्याचं म्हणतात की महिनाभर कडक जर उठून म्हटलं थोडीशी ऊसाची परिस्थिती सुधारेल, परंतु जर दसऱ्याला जर झेंडे आले तर ती सुधारणार नाही. आणि म्हणून AIचा प्रयोग हा अतिशय करणं महत्वाचं आहे. आता यामध्ये काही अडचणी आहेत. मी याबद्दल प्राध्यापक संजय मुंडे आपल्या कारखान्याचे जे संचालक आहेत, आंबेजोगाई कारखान्याचे चेअरमन आहेत, त्यांनी कागद तालुक्यातील सगळ्या कारखान्यांना एकत्रित करून फक्त संजय बाबाला नावावर पुढच्या पिढीला त्याला प्रभाव त्याच्यामध्ये काय आहे की 2.5 किलोमीटरला एक मेजरमेंट सुरू करायचं आहे. त्या 2.5 किलोमीटरमध्ये जे शेतकरी येत आहेत ते शेतकरी हे अनेक जातीचा ऊस खात आहेत आणि म्हणून आपला जास्तीत जास्त सगळ्यांनी जर या क्षेत्राचा भाग घेतला तर मला वाटते फार मोठा बदल होईल अशी माझी खात्री झालेली आहे. कारण गेले 2 वर्ष बारामती कृषी विज्ञान केंद्रानं VSIनं हा राज्यभर प्रयोग केलेला आहे आणि त्यांनी एकरी 1,200 टन उत्पादन निघू शकते हे सिद्ध केलेलं आहे. कासारवाड्याचे शेतकरी युवराज वानके यांनी आपल्या कासारवाड्याच्या क्षेत्रावर सुद्धा यांची आपल्या AIचा वापर केला आहे आणि 3 दिवसाचा सीझन निघून येत आहे. माझी विनंती आहे की कागद तालुका हा पहिला या राज्याचा तालुका ठरेल की 100% यामध्ये आम्ही पूर्णपणे तालुका आणू. कारण प्रत्येक कारखान्याला देणारे शेतकरी वेगळे आहेत. त्यामुळं VSIचे पैसे, कारखान्यांचे पैसे आणि शेतकऱ्यांचे सगळे पैसे हे जिल्हा बदलचे काय करणार आहे. शेतकऱ्याला एकही पैशाची कोशिश नाही. फक्त आता शेतकऱ्यांनी करायचं काय आहे, ठिबक मात्र कंपल्सरी आहे. 4.5 ते 5 शेती करायची आहे. माती परिषद करून तो VSIला द्यायचा आहे. ते मायक्रोसॉफ्टच्या त्या सॉफ्टवेअरला घालला आणि बंधूंनो आज 100 एकरवर सेनापती सरकारी कंपनीनं AIची लागण केलेली आहे आणि त्या शेतकऱ्यांना मेसेज येत आहे. आणि मला हे सांगितलं पाहिजे
तांबेरापणा लागला, त्यांचा तांबेरापणाला हा मेसेज येतोय. त्याच्यावर काय तुम्ही ड्रोन किंवा कशाला तुम्ही औषध कुठलं घ्यायचं हे मेसेजवर सांगितलं जात आहे. आज हवामान कसं आहे, पाणी पाजू नका हे मेसेजवर सांगितलं जात आहे. खोड पिढी झाल्यानंतर ते मेसेजवर येते, कुठलं खत द्यायचं हे मेसेजवर येते. माझी विनंती आहे की हा प्रयोग एकदा करूया. हा प्रयोग जर आपण केला नाही, येणाऱ्या या वर्ष 2 वर्षामध्ये जर आपण उत्पादन वाढवलं नाही तर या कारखान्याच्या परिस्थिती जिल्हा मदती बँकेचा चेअरमन तुम्ही जबाबदारी सांगतो फार मोठ्या संकटात सापडल्याशिवाय राहणार नाही किंवा ही साखर कारखान्याने उद्ध्वस्त होईल. एका बाजूला साखरेची एमएसपी ठरवली गेली नाही, रोज इथेनॉलला मर्यादा द्यायचा आहे, आपल्याला इलेक्ट्रिक व्हेकल वाढ वाढत आहे. मला आता सुट्टीमध्ये बघू दे, इथेनॉलला विरोध हे ईव्ही वाले इलेक्ट्रिक व्हेकल वाले करतायत की आमच्या मशीनला काहीतरी होते वर्षे तक्रारी करतायत. म्हणजे एका बाजूला इथेनॉल बंद होणार आहे, एका बाजूला तुमच्याकडे कोल्ड्रिंकची काही गरज नाही सरकारला. आता सोलर एवढं वाढलेलं आहे त्यामुळे कोल्ड्रिंकचा आता उपयोग नाही, साखरेचे दर नाही. आणि मग हे चालणार कसं? तर माझी विनंती आहे 100 टन नव्हते निदान आता एकरी आपलं उत्पादन एकरी हे 25-30 टन आहे. ते जर आपण दुप्पट जरी करू शकलो, 3 मध्ये कारखाने जात आहेत तर 60 टन एकरी गावाला काढलं तर ते 6 महिने जाते. 6 महिने कारखाने झाले तर दुसरं साखरेचं तर कधी कमी जात असला तरी ही साखर धंदा प्रबळ. माझी विनंती आहे जिल्हा मदत बँक आणखी तुमच्या मागोवर आहे, आणखी मदत करू. तुम्ही सर्वजण आम्ही शिरोजला पैसे देऊ, शिरोजला अनुदान देऊ, तुमचे सगळे जे तुम्ही पैसे भरायचे ते बँक भरेल, बीएसआय भरेल. शासनानंच 500 कोटी रुपये त्यांना दिले. त्याशिवाय कारखाना भरण्यासाठी सुद्धा जिल्हा मदत बँक कारखाना मदत करेल. आणि मला वाटतं येणाऱ्या या 2 वर्षात आपण हा एआयचा प्रकल्प राबवायचा आणि आता केळीसाठी, सोयाबीनसाठी, डाळिंबासाठी आणि तो असेल आणि ते जर बीएसआयची संस्था एखादा असेल त्यालाही जिल्हा मदत बँक हे प्रोत्साहन देईल असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. ड्रोनसाठी आता आपण चंद्रपूरचं नवीन धोरण काढलेलं आहे. 10 लाख रुपये आपण ड्रोनला कर्ज देतोय, 40 ते 50% शासन त्याला अनुदान देणार आहे. आता या झाल्या शेतकऱ्यांच्या सगळ्या वेळा. आता आपण आपल्या जिल्ह्यातील 2 मानबिंदू आहेत, एक गोकुळ आणि वारणा दुसर. आणि या दोन्ही संघाच्या म्हशीच्या दुधाला मुंबई आणि राज्यामध्ये फार मोठी मागणी आहे. आज सुद्धा 25 ते 30 लाख म्हशीच्या दुधाची मागणी आहे आणि आपण 14 लाख लिटरचं संकलन करतोय. यासाठी यापूर्वी गोकुळ आणि वारणा हे 50,000 रुपये अनुदान देत होतं. आता म्हणजे जिल्हा मदत बँकेने आज संचालक मंडळामध्ये ठरवलेलं आहे की 5 वर्षापर्यंत कर्ज मर्यादा जरी असली तर आम्ही 3 लाख रुपये कर्ज देऊ आणि 3 लाख रुपये दिलेलं कर्ज जर 3 वर्षात तुम्ही जर भरणार असाल तर शेवटचे 10,000 रुपये जिल्हा मदत बँक हे माफ करेल. आता आमच्या पायऱ्यांमध्ये अनुदान देता येत नाही किंवा माफी देता येत नाही, फक्त आम्हाला रिबेट देता येईल, सवलत देता येईल. म्हणून तुम्ही 5 वर्षाची जरी आमची कर्जाची मर्यादा असली 3 वर्षानंतर कधी तुम्ही कर्ज जर भागवलं तर शेवटचे 10,000 की जिल्हा मदत बँक तुमचे पैसे भरेल. एवढा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. आणि ही योजना ही येणाऱ्या 1 तारखेपासून सुरू झालेली आहे असं समजा. त्यानंतर सभासद पातळीवर आपल्या अनेक सोसायटींनी अशा अडचणीच्या काळात सुद्धा आपल्याला माहिती आहे की बट्टी पाटला सकट संगीतन, राजीव शेट्टी साहेब सगळे कर्जमाफी सरसकट कर्जमाफी उलटत होते, म्हणजे मागणी करत होते आमच्या जाहीरनाम्यात आहे म्हणून. आणि अनेक राज्यामध्ये याचा फार मोठा परिणाम झाला. पण आपला हा जिल्ह्याचा खाद्य शेतकरी आहे, हा ऊस पिकवणारा शेतकरी आहे. 92% पीक झाली वस्तू आमच्या जिल्ह्यातील आहे, 92%. आता संस्था पातळीवर 100% ज्या वस्तू झालेल्या संस्था आहे त्याला 1% सभासदांना आम्ही रिबेट देत आहोत. त्याला नाही आपल्या 5% आम्ही 1% त्याला रिबेट देणार आहोत आणि त्याला आपण स्वर्गीय मेन पटेल पीक प्रोत्साहन अनुदान योजना हे आपण त्याचा आज एका बातमी आहे
सातत्यानं आम्हाला पत्र येत आहे. शैक्षणिक कर्जासाठी देशांतर्गत आपले विद्यार्थी जे शिकतात त्यांना कर्ज पुरवण्यासाठी जिल्हा मजुरी बँक सवलतीचं कर्ज देत नाही. म्हणून त्यांना 30 लाख रुपयेपर्यंत दर 12% व्याजानं जे होतं ते आता 8% दरानं आम्ही सदर विद्यार्थ्यांना कर्ज देणार आहोत. त्यामध्ये सोसायटीनं वाटतं 1% आपला जर नाही घेतलं तर वाटतं चांगलं विद्यार्थ्यांनी त्यांनी सोडावं. त्यानंतर नाबार्डची टॅक्स ॲज मॅक्स ही योजना होती. नाबार्डची टॅक्स ॲज मॅक्स ही योजना अशासाठी होती की विकास संस्थांनी आपले दुकान गाळे काढावे, आपल्या पीठ गिरण्या काढावे, पाणी योजना थांबवावी, अशा अनेक त्यांनी योजना काढल्या होत्या की ज्याद्वारे त्या विकास सेवा संस्थेला पैसा मिळेल आणि फक्त केडर वर्गणी भरण्यामध्ये सुद्धा त्यांची अडचण जी होत होती त्याची योजना होती. परंतु नाबार्डनं ही योजना बंद केली. ही योजना राहिलेली नाबार्डच्या सगळ्या अटी शर्तीसह आमची जिल्हा मजुरी बँक पुढे राबवणार आहे. याची आज आम्ही जिल्हा मजुरी बँकेत मंजूर करून घेतली आहे. आता संस्था सक्षमीकरणासाठी कर्ज सचिव हा एक महत्त्वाचा घटक आपला आहे. कर्ज वाटप, वसुली, व्याज परतावा इत्यादीसाठी त्यांनी अनेक योजना राबवण्यासाठी बँकेला सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे गेल्या 3 वर्षापासून आम्ही आमच्या नफ्यातून 2 कोटी ही बक्षीस पगारावरती तरतूद केलेली आहे. परंतु या वेळेला 2 कोटी जर आम्ही केलीच त्याच्यावर लाडका सचिव योजना आम्ही घेत करतोय. त्यामध्ये एकूण जे आपलं संगणकीकरणाची जी केंद्र सरकारने जी योजना आणलेली आहे त्यामध्ये आपलं जिल्हा हा सगळ्यात माग आहे. त्यासाठी जवळजवळ 25 ते 16 कोटी रुपये केंद्र शासनाने दिलेले आहेत. 60% राज्य शासन, 30% राज्य शासन, केंद्र शासन 60%, राज्य शासन 30%, नाबार्ड 10% कर्ज उचलणार आहे. त्यामध्ये हार्डवेअर, ERP, सॉफ्टवेअर, ट्रेनिंग अशी प्रति संस्था 3.91 लाख खर्च देण्यात आला आहे. जिल्ह्यातील 1751 संस्था या संगणकीकरण केल्या जात आहे. परंतु यामध्ये आपल्या सचिवांनी फार सहभाग न दाखवल्यामुळं याचं काम मागे पडलेलं आहे. त्यामुळे राज्यभरात एक संगणकीकरण करावं, सॉफ्टवेअर करावं आणि पद्धतशीर अहवाल डेटाचं वेळेवर विश्लेषण करावं, त्याचं आदान प्रदान करावं. परंतु याचा उद्देश केंद्र सरकारचा वेगळा होता की हे सॉफ्टवेअर करण्यामध्ये अनेक बोगस शेतकरी याच्यामध्ये घातले गेलेले आहेत आणि हा व्याजाचा परतावा देण्याचं काम केंद्र सरकारला करावं लागते. म्हणून त्यांनी यामधून देवस्थानच्या जमिनी वगळल्या होत्या, त्यानंतर करार पद्धती वगळली होती, नंतर पूर्ण नोंद वगळली होती, या सगळ्या वगळल्या होत्या. जिल्हा मजुरी बँक ही देशातली पहिली बँक आहे की आपण या सगळ्यांना आपण कर्ज द्यायचं ठरवलं आणि त्या दराला आम्ही कर्ज देणार आहोत. परंतु संगणकीकरण करण्यासाठी मॉर्टिक गट सचिवांनी यामध्ये सदर डायनॅमिक एंड करतील अशा सचिवांना 10,000 रुपये प्रोत्साहन अनुदान आम्ही देणार आहोत. तसेच बँकेचं QR कोडच्या माध्यमातून टीव्हीचं फार मोठं उद्दिष्ट आम्ही प्रपोज ठेवलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा सचिव प्रत्येक तालुक्यामध्ये जे आपल्या बँकेच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करून QR कोडसाठी 1 लाख आणतील त्या तालुक्यातल्या 3 सचिवांना 1 नंबरला जो मदत करेल त्याला टार्गेट करेल त्याला 20,000, 2 नंबरला सचिवाला 15,000 आणि 3 नंबरला सचिवाला 10,000 रुपये अशी आम्ही बक्षीस योजना देणार आहोत. म्हणजे संगणकीकरण ज्याने केलं त्याला 10,000 आणि QR कोड जास्त प्रमाणात जो ग्राहक आले त्याला ही योजना आम्ही लागू केलेली आहे. त्याशिवाय प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजना 5% आपण योजना बँकेमार्फत सुरू केलेली आहे. त्याशिवाय मुख्यमंत्री सौर कृषी वाहिन्यांतर्गत सौर प्रकल्पासाठी मुद्दी कर्ज आपण मंजूर केलेलं आहे. त्याशिवाय जिल्ह्यातील साखर कारखान्यांना, सूत गिरण्यांना आणि तालुका प्रतिनिधी संघाला फार मोठ्या प्रमाणात आपण कर्ज पुरवठा दिलेला आहे. जवळजवळ 42,4,272 कोटी रुपये आपण कारखान्यांना
दिलेले आहे. वाटतं साताऱ्यामध्ये जवळजवळ सगळे प्रतिनिधी उपस्थित आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कारखाने यथार्थी वेळेवर देण्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचा फार मोठा हिस्सा आहे. ही गोष्ट नागपूर करता येणार नाही. सूत गिरणारा सातारा 5,000 अनुदान आपण दिलेलं आहे. तालुक्यासाठी विक्री संघांना आपण वेळोवेळी मदत करतोय आणि हा फायनान्स हा सगळ्यात आपला नफ्याचा असल्यामुळं त्याकडे फार बारकाईने लक्ष आमचं आहे. आता ही बँक कॉर्पोरेट कर्ज देण्यासाठी आता त्या क्षेत्रामध्ये उतरलेली आहे. त्यामध्ये हॉस्पिटल, हॉटेल, इंडस्ट्रियल एरियामध्ये आता आम्ही किती इंडस्ट्री एरियाचे बैठक सांगत होते. सगळ्या उद्योगपतीला बोलणार आहोत आणि त्यांना प्रायव्हेट कंपनी फर्म एलएलपी यासाठी सुद्धा नॅशनल बँकेचं असेल किंवा इतर बँकांचं टेकओव्हर करून त्यांना आम्ही वित्तपुरवठा करायचं ठरवलेलं आहे. त्याशिवाय राज्य सरकारच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामध्ये CMEGP तसेच केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग PMFG या दोन्ही वेगवेगळ्या अंतर्गत 40% कर्जपुरवठा आम्ही करतोय. मराठा समाजाची व्याज परतावा योजनेच्या अण्णासाहेब पाटील राष्ट्रीय मागास विकास महामंडळामार्फत 15 लाख पर्यंत आज अखेर 2,543 लाभार्थ्यांना 238 कोटी इतके कर्ज मंजूर केले आहे. इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळात वसंतराव नाईक विमुक्त भट्ट्यार माती त्यासाठी 10 लाखांपर्यंत कर्ज, महात्मा मागासवर्ग विकास महामंडळ, संत विकास प्रबोधक महामंडळ, त्यानंतर साहित्य अण्णासाहेब अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अंतर्गत आपण 7 लाखापर्यंत कर्ज देतोय. विरुद्ध पेन्शनधारकांना प्राप्तीसाठी 5 लाखापर्यंत आधार पेन्शन कर्ज योजना, बँकेत जमा होणाऱ्या नोकरांसाठी नोंदणीकृत व्यावसायिक भारतीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या जवानांनी घराचं स्वप्न पूर्ण होण्याकरता 25 लाखापर्यंत गृह कर्ज, शेतकरी पगारावर नोकऱ्यांना हंसफळ योजनेअंतर्गत दुचाकी 4 चाकी खरेदीसाठी 40 लाखापर्यंत कर्ज देण्यात येते. आज अखेर 167 लोकांना ते कर्ज मंजूर करण्यात आलेलं आहे. त्याच्या स्थावर करण्यामध्ये या अंतर्गत सुद्धा आपण कर्ज देतोय. सर्व बँकेच्या योगदानामध्ये आपल्या सर्वांचा फार मोठा हिस्सा राहिला आहे. त्याशिवाय बचत गटाला 60% अल्पदरानं महिला बचत आपण कर्ज देतोय. लाडक्या बहिणीच्यासाठी जे राज्य सरकारनं 1500 रुपये देण्याची योजना आणली आणि ज्यामुळे माहिती सत्ता प्रतिबंधाची आली 237 जागा आल्या त्या या लाडक्या बहिणीमुळे आल्या. त्यामुळे लाडक्या बहिणीला 3,000 रुपये महिन्याला आता जिल्हा मध्यवर्ती बँकेनं त्याला 30,000 रुपये द्यायचे ठरलेले आहे. जी 30,000 रुपये महिला फेडेल तिला 50,000 रुपये द्यायची नवीन योजना आता आणतोय आणि मला वाटतं 960 रुपयेचा हप्ता आहे. 1500 रुपये मिळत आहे. हप्त्याचे पैसे देऊन 700 रुपये तिला खर्चासाठी सुद्धा जात आहे. त्याशिवाय बँकेच्या स्वमालकीची सिरियस प्रणाली कार्यरत आहे. मोबाईल बँकेच्या माध्यमातून जिल्हाभर आर्थिक साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत आधुनिक बदल, डिजिटल व्यवहार, प्रचार प्रसार, घर बसल्या बँकेचे व्यवहार करता म्हणून मोबाईल बँकिंग सुविधा, मोबाईल ॲपवर DBPS या सुविधेच्या माध्यमातून मोबाईल बिल, वीज TV रिचार्ज, वीज बिल, पाणी बिल भरणा इत्यादी सुविधा सुरू आहेत. डिजिटल पेमेंट सिस्टीमची UPI सुविधा, मायक्रो ATM, इंस्टाग्राम, ग्रीन पी, ESS अलर्ट, NEFT, RTGS, CTS, ट्रेडिंग, ई-कॉम, पॉझिटिव्ह पे सिस्टीम, आधार, इनेबल पेमेंट सिस्टीम आदी सुविधा पुरवल्या जात आहेत. कामगारांसाठी कर्मचाऱ्यांसाठी त्यांचं या बँकेमध्ये फार मोठं योगदान राहिलेलं आहे. त्यांची वेतन श्रेणी पुनर्रचनेसाठी त्यांचा करार संपलेला होता. त्यांना 4 ते 60% पगार वाढीचा लाभ देण्याचा निर्णय या कराराच्या अंतर्गत घेण्यात आला आणि 88 महिन्याचा फरक 39.28 कोटी रुपये 3 हप्त्यात आपण त्यांना दिलेले आहे. पगार प्रकारच्या पहिल्या हप्त्यात रुपये 15.13 कोटी दिला. 25,000 कर्मचारी आधार करण्यात आला. पगार प्रकारच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम 12.77 कोटी 20/8/2025 देण्यात आला. आता बँकेचं 2025-26 31 मार्च 26 अखेर बँक कोणत्या उद्दिष्टातून जाणार आहे? ठेवी आम्ही 13,000 कोटी करणार आहोत. कर्ज वाटप 10,000 कोटी करणार आहोत. गुंतवणूक 5,000 कोटी करणार आहोत. नेट एनपीए 0% आणि ढोबळ नफा 325 कोटी रुपये मिळवायचा असा संकल्प बँकेच्या संचालक मंडळाने केलेला आहे.
म्हणून मला वाटते सगळ्यात बँकेची जी धोरणं आहेत ती सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आता माझं भाषण झाल्यानंतर सर आपण विषयावर चर्चा करू आणि विषय झाल्यानंतर प्रश्न जे आहेत त्याचं उत्तर दिली जाते आणि नंतर तुम्हाला माहीत खाली ठेवलेला आहे. कुणाला काय प्रश्न विचारायचे शांततेनं एका वेळीनं आपण विचारावे. तुम्ही जोपर्यंत थांबा म्हणत नाही तोपर्यंत थांबणार नाही. तुम्ही थांबा म्हणले की राजेबाबा आपले आभार मानतील. राष्ट्रगीत सभा संपेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.